स्पोर्ट्स आयोजित आईमालू चषक 2026चा महासोहळा आणि या महासोहळा दिला. थँक्यू डीजे. बघा राडा होणार, पोरोना ऐकणार या ग्रुप कडून 15 टी शर्ट्स हे दिले जातील अबू स्पोर्ट्स खार्डी संघाला जर ते आज क्वालिफाय झाले तर. बघा इकडे पारितोषिकचा वर्षा पाहतोय आपण खार्डी संघावरती. पण तो दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना पाहतोय. एका बाजूला खार्डी तर दुसऱ्या बाजूला चिंचोडी पाटील वाडा. देवा येतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी कल्पेशसाठी. पहिला चेंडू मुस्तामिंगला चेंडू हवेत आहे. उमेश चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल का? देवा होते. बघा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण तो हा झेल सुटलेला आहे. बघा उलटा धावत जाऊन झेल घेणं खूप कठीण असतं आणि तो कठीण प्रयत्न इथे केला गेला होता देवा यांच्याकडून पण तो सक्सेसफुली हा झेल कंप्लीट करता आला नाहीये. आणि पाहतो आपण श्री गणेश होतोय चिंचोडी पाटीलवाडा संघाचा 1 या आकड्यावरती. करण येतोय. करण बघली मागच्या मॅचचा हिरो तोच आता पाहतोय पण स्ट्राईक वरती आहे. यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू सरळ पायावरती जाऊन आदळतोय. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. डिक्लेरेशन झोन होता परंतु चेंडू थोडासा खाली राहिला आहे. पंच लेग बायच्या इशारा पंचांचा येतोय. लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव येताना पाहतोय. पण या सिंगलच्या साह्यानं आपण पाहतोय धावफलक धावसंख्या पाहतो आपण 2 वर जाऊन पोहोचते. बघा सर्व संघांनी नोंद करून घ्यायचे जो मागच्या साईडला जो पडदा लागलेला आहे त्याच्यावर जर चेंडू लागला तरच तुम्हाला 2 धावा मिळतील आणि ते सुद्धा बॅटीला बॉल लागला असेल तर बॅटला चेंडू ब्रश होणं गरजेचं असेल. जर बाईज किंवा लेग बायच्या रूपामध्ये गेला तर सिंगलच धाव मिळेल. सर्व संघांनी नोंद करून घ्यायची आहे. देवा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस कव्वाच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला. फटका तर फसलाय. चेंडू बघा हवेत होता. शतरश चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. आउटफील्ड थोडीशी तिकडे खराब आहे परंतु चांगलं शतरक्षण पाहतोय आपण. चांगलं गॅदर केलं गेलं यावेळेस फिल्डर कडून. जिकडे 2 किंवा 3 धावा 3 धावा किंवा 4 धावा आल्या असतात तिकडे 2च धावावरती समाधान मावावं लागते पाटीलपाडा संघाला. या 2 धावा या 2 धावांची धावफलक पाहतो पण 4 वर जाऊन पोहोचते. 3 चेंडूचा खेळ इथे संपन्न झालाय. इथून पाहिलं तर या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी असेल. देवा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस लोअर फुल्डर बॉल होता. यावेळेस गॅपमध्ये चेंडूला खेळून काढाय. डीप मध्ये फिल्डर होते त्याच्याकडून झाले चुकीला माफी नाहीये. फिल्डर होते त्याला टाटा बाय बाय करत चेंडू सरळ निघून गेलाय. सी माराशा पार मिळतील धावा 4. हा आलाय नशिबाचा चौकार 4. नाच गो मीना माले ना गुंतो लाजस कमीना नाच गो मीना नाच गो मीना ढोलकीवर नाच तू ढोलकीवर नाच तुरावर नाच तू तुरावर नाच नाच गो मीना तू नाच गो मीना. यस थँक्यू डीजे. बघा नशिबाचा चौकार इकडे मिळतोय कल्पेश सापटे या बॅटरला. नशिबाची साथ यावेळेस कल्पेशांना मिळते कारण बघा फिल्डर होते आणि त्यांच्या हातून हा चेंडू निसटून सरळ बाउंड्रीच्या पार निघून गेलाय. इथून पाहिलं तर 4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहतो आपण 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. या अंकावरती जाऊन पोहोचते. देवांचा पुढचा बॉल यावेळेस हाफ ट्रॅक होता. पुल केलाय सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावांसाठी येतोय कल्पेश सापट्याच्या बॅट मधून. हा उत्तुंग षटकार 6. आदरणीय सन्माननीय विनोदजी हजारे साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणि किशनजी दुमाडा साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तर त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. आमच्या कृपया कोण VIP कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आणि सन्माननीय सुरेशजी वाघे साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता कल्पेश सापटे या बॅटरने. चेंडू सरळ निघून गेला या डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावांसाठी या 2 धावांची धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचते.
16 या आकड्यावर 16 रन्स ऑन बोर्ड. बघा 2 षटकाचा सामना आहे आणि 2 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 16 धावा इथून आलेल्या आहेत. म्हणजे इथून थोडंसं पाहिलं तर ड्रायव्हिंग सीटवरती बसला आहे चिंचोली स्पोर्ट्स पाटीलपाडा संघ. इथून जर रोखायचं असेल, जे मोठ्या धावसंख्येवरती ब्रेक लावायचा असेल तर इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून परिश्रम करावे लागतील, घाम गाळवावा लागेल या खेळपट्टीवरती. आणि बघा परिश्रम कोणता संघ करतोय. उमेश होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. करणसाठी यावेळेस करण्याचा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, शतरक्षक आहे. बघा थोडेसे दूर राहिले या चेंडूपासून, पण बघा एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. एकापेक्षा दुसरं काही मिळणार नाही आणि स्ट्राईक इथे कल्पेश यांच्याकडे ठेवली जाते. कारण कल्पेश यांचा विचार केला तर कल्पेश यांच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय. म्हणजे आता थोडासा फॉर्म गवसला या बॅटरने. या इनिंग ब्रेकमध्ये अजून एक सामन्याचा टॉस केला जाईल. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट कव्हर रिझन मध्ये फटका सजवलाय. तिकडे चेंडू बघतो आपण, सुंदर झेल इथे कंप्लीट केला जातोय आणि फलंदाज कल्पेश शाप्ते आपण पाहतोय. मिस्टर डेंजर मॅन बॅक टू डग आउट गॉन. प्रेम तुवर मी फार करी, जीव तुवर मी फार लावी. पाल घरवाली पोरी तू दिसस भारी, तुवर मी फार प्रेम करी. पाल घरवाली पोरी तू दिसस भारी. थँक्यू डीजे. बघा महत्वाच्या क्षणाला महत्वाची विकेट सुद्धा आल्या. इथून कमबॅक करत होता आणि तो कमबॅक इकडे उमेश यांनी केलाय. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय, विकेट मिळवलाय. इथून आता धावसंख्येला थोडासा स्टॉप लागला जाईल. फुल स्टॉप लागेल का, पण तो न्यू बॅटर आपण पाहतोय सारंग आलाय. एक लेफ्टी बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक वरती सारंग. यावेळेस बघा काय चेंडू हाताळला, अप्रतिम चेंडू. पूर्णपणे बॅटरला ब्लॉक करून ठेवलं होतं. बघा कोणतंच फुटवर्क नव्हतं बॅटरचा आणि त्याच कारणासोबत हा चेंडू डॉट आलाय. बघा क्रिकेटमध्ये फुटवर्कची गरज असते. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे गरजेचं आहे. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय. ऑफस्टिकला सोडून जाणारा बॉल होता. चेंडू पाहतो आपण व्हाईट अशा पंचांचा येतोय. व्हाईट बॉल असेल. यावंताच्या साह्याने धावफलक आपण पाहतोय पुढे सरक ते जाऊन पोहोचते. 18 रन्स ऑन बोर्ड, 18 धावा. इथून पाहिलं गेलं तर 3 बॉलचा खेळ बाकलेला आहे. उमेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. असे पाहिलं तर आपण थोडंसं फिल्डिंगमध्ये परिवर्तन केलं जाते. यावेळेस थोडासा चेंडू लांब ठेवला होता, टप्पा थोडासा लांब ठेवला होता. बॅटरला हा चेंडू पूर्णपणे समजला नाही आहे. सरळ यष्टीरक्षकच्या हातामध्ये निघून गेलाय डॉट साठी. बघा वाईट चेंडू हाताळलाय, परंतु चांगल्या टप्प्यावरती या षटकामध्ये पाहिलं तर पूर्णपणे धावसंख्येला रोख लावली गेली आहे. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज उमेश भुरे यांनी. यावेळेस थोडासा पावलांमध्ये बिघाड झालाय. चला यानंतर होणार सामना जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा इशिक 11 तडखड. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये थांबायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला होता. बघा यष्ट्यांच्या मागे इथे चुकी होते, चुकी झाली आणि स्ट्राईक रोटेट केली जाते. आणि आता पाहतोय करण यांना स्ट्राईक मिळते जाते या शेवटच्या बॉलवरती. यस पंच 22च्या रूपामध्ये एक सिंगल आले. बघा बुस्पोर्ट्सचा खार्डी संघ जर हा सामना जर आजच्या दिवसामध्ये जर क्वालिफाय होतोय तर समीरजी तांगडे यांच्याकडनं 11,000 रुपये दिले जातील. त्यानंतर राडा होणार, पोरोना ऐकणार या ग्रुप कडून 15 टी-शर्ट्स हे दिले जातील. आपण पाहतोय उमेश चांगली बॉलिंग करतोय, मात्र शतरक्षकाची हवी ती साथ मिळत नाहीये. यानंतर टॉस हा केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टनने रेडी राहायचं आहे. शेवटचा बॉल उमेश भुरे यांचा. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येईल का, कारण धावसंख्येला इथे कुठेतरी फुल स्टॉप लागलाय. फुलटॉस बॉल होता, गॅपमध्ये चेंडूला खाऊन देवा आहेत.
एका टप्प्याने चेंडूला फील्ड केलं जाते, परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. थ्रो बघा थोडंसं खराब होता. दुसऱ्या धावाचं रूपांतर तिसऱ्या धावामध्ये झालाय. चौथी धाव होईल का कंप्लीट? तो चौथ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. इकडून पाहतो पण 3 धावा पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि या 3 धावाने धावफलक जाऊन पोहोचते. बावीस झाले आणि 23 धावांचं टार्गेट इकडे सेट केलं जाते अबू स्पोर्ट्स खार्डी या संघासमोर. चला आपण टॉस बॉक्स मध्ये जोडूया. टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र प्रदीपजी लोखंडे. ओव्हर टू प्रदीप. तर आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय उमेशजी पाटील साहेबांना विनंती असेल आमच्या टॉस बॉक्समध्ये या. सन्माननीय उमेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. त्यानंतर पाहुण्यांचा आदर सत्कार देखील केला जाणार आहे. जो इनिंग ब्रेकमध्ये जो आपल्याला वेळ मिळाला आहे त्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय आणि पाहुण्यांचा आदर सत्कार देखील केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. उमेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. छापा असा कॉल आहे आणि काटा आलेला आहे. टॉस तरखड संघाने जिंकलाय. दर्शन आपला निर्णय कळवायचा आहे. शुभेच्छा असतील. आपण लगेच पाहुण्यांचा आदर सत्कार करतोय. आपण इथेच थांबा. दादाने विनंती आपण इथेच थांबायचं आहे. उमेशजी पाटील साहेबांचा आदर सत्कार केला जातोय. युवराजी जाधव साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. आपण पाहतोय मान्यवरांचा आदर सत्कार केला जातोय. सन्माननीय उमेशजी पाटील साहेबांचा आदर सत्कार इथे केला जातोय. माहिती उद्यानारी शॉल या स्पर्धेची गुण आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण पाहतो त्यांना सन्मानित केलं जात आहे. पाहुण्यांचा खूप खूप आभार. त्यानंतर सन्माननीय अनिलजी पाटील साहेबांचा देखील आदर सत्कार केला जाईल. सन्माननीय अनिलजी पाटील साहेबांना विनंती असेल AP टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचा आदर सत्कार इथे केला जातो. तर सन्माननीय काळूरामजी जाधव यांची शुभेच्छा सन्मानित करणार आहोत. काळूरामजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते हा आदर सत्कार केला जातो. पाहुण्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित करा. चला सामन्याला देखील सुरुवात होते. आपल्यासोबत पुन्हा एकदा जॉईन होतील दर्शनजी डबके. डॉट बॉलने सुरुवात झालेली आहे. डॉट चेंडू येताना दिसतोय. 23 धावांचं टार्गेट आहे. इथे बघा आणखीन एक जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. बघा ज्या प्रकारे देवाईने पहिले षटक हाताला होतं. देवाईने तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या आणि उमेश आणि ही इनिंग नियंत्रणामध्ये आणली. 23 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. .50 सरासरी राखायचे मॅच जिंकण्याकरता. इथे चांगला फटका ते खेळला गेला मात्र फटका फसलाय. शतरक्षक पोहोचलाय चेंडूच्या खाली मात्र झेल ड्रॉप जीवनदान. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिलाय देवा याला. पकडा कॅच जिंका मॅच. सोडाल कॅच तर नक्कीच हाराल मॅच.
पानखंडा स्फोट पानखंडा टीमला विनंती असेल आपण संपर्क साधायचा आहे. इथे बघा ऑफ साईडला काय फटका केलाय, कडक शॉट आहे. आउटफील्ड थोडीशी खराब आहे तिकडे, त्याचा फायदा चिंचोटी संघाला मिळतोय. बघा आउटफील्ड जर चांगली असती तर हा चेंडू सरळ 4 धावांकरता निघून गेला असता. म्हणजे आज नशिबाची साथ ही चिंचोटी संघाला मिळताना दिसते आपल्याला. या 2 धावा आल्या, या 2 धावे धावसंख्या आता 3 या आकड्यावरती, म्हणजे 20 धावा अजूनही जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 8 बॉल आणि 20 धावा. ते देखील आपण पाहतोय. आणखीन एक चांगला चेंडू. बघा जोपर्यंत उमेश आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत. इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. चला जाऊया तिसऱ्या पंचांकडे, पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. फेअर डिलिव्हरी असणार आहे. फेअर डिलिव्हरी. बघा ज्या प्रकारे चेंडूने वलन घेतलेलं आहे, वलन घेतल्यानंतर चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलेला आहे. चांगला स्विंग पाहायला मिळाला या बॉलवरती कल्पेश करणं. इथे डाऊन द लेग हा चेंडू टाकलाय. आता व्हाईट बॉल हा घोषित केला गेलाय. व्हाईट चेंडू. धावसंख्या आता 1 ने पुढे सरसावलेली आहे. ते ऑन साईडला इथे फटका इथे केला गेला. धाव घेतली जाईल, 1 धाव कंप्लीट केली जाईल. या एका धावेने धावसंख्या आता 5 या आकड्यावरती. 5 रन्स, 5 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. म्हणजे आता येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडूमध्ये धावा बनवायचे असतील 18. चला पाणी घेऊन जायचं आहे. चला पाणी पाठवायचं आहे. यानंतर जो मॅच होणार आहे इशिका इलेव्हन तरखड या संघाने टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. थँक्यू डीजे. उमेश आपल्याला आता स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. उमेश येण्याच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग केलेली आहे, चांगली बॉलिंग केलेली आहे आणि मोठे फटके खेळण्यासाठी माहीर आहे. सहा बॉल आणि 6 बॉलमध्ये 18 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 6 चेंडू आणि 18 धावा. इथे पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. झेल फार महत्वाचा ठरणार आहे. झेल इथे आता पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे उमेश भुरे. शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावा गावान खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची, ही तर थँक्यू डीजे.
5 बॉल आणि आता 18 धावांची आवश्यकता आहे. ते डॉट बॉल येताना दिसतोय. आता हा सामना कठीण झालाय अब्बू स्पोर्ट्स खार्डी या संघासाठी. 4 बॉल 18 धावा. पाहतोय अब्बू स्पोर्ट्स खार्डी संघाने क्षेत्ररक्षण भरपूर खराब केलं होतं. फिल्डिंग ही खराब राहिली होती. त्याचा फटका त्याच्या संघाला इथे बसताना दिसतोय. इथे आता फलंदाज बाद झालेला आहे. पाहूया कुठला फलंदाज बाद झालाय तर देवा हा बाद झालेला आहे. जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू. आता 3 बॉल बाकी आहेत आणि या 3 बॉल मध्ये 18 धावा बनवायच्या आहेत. आता 3 षटकार हे ठोकावे लागणार आहेत. फुल टॉस चेंडू आहे. मेजवानी स्वीकारली. ठोकला. षटकार. 6 धावा. शॉट मारी जमान जो तो कमान पब्लिकची ही वाढे डिमांड. शॉट मारी जो मान जतो कमान पब्लिकची ही वाढे डिमांड. अजून 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 12 धावा. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये आणि बघा करणेने चांगला झेल पकडलाय. इथे देखील स्लॉट मध्ये चेंडू होता मात्र तो चेंडू प्लॉट मध्ये पाठवता आलेला नाहीये. फलंदाज बाद. शेवटचा बॉल हा डॉट येतोय. अशा प्रकारे हा सामना गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा या संघाने इथे जिंकलेला आहे.